तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही हा आवाज ऐकलाच असणार. I am David Attenborough. I've had the most extraordinary life. कारण हा निसर्गाचा आवाज आहे. लंडनमध्ये 8 मे 1926 ला जन्मलेला हा मुलगा वयाच्या 11व्या वर्षी प्राणीशास्त्र विभागात युनिव्हर्सिटीमध्ये 3 पेन्सला 1 बेडूक विकत होता. लहानपणापासूनच त्याला जीवाश्म गोळा करणं, निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणं आणि निसर्गातील गोष्टी गोळा करण्याचा छंदच होता. केम्ब्रिज विद्यापीठाच्या क्लेअर कॉलेजमधून डेव्हिड यांनी झुओलॉजी आणि जिओलॉजीमध्ये पदवी घेतली. 1952 साली त्यांनी BBC जॉईन केलं आणि तिथे प्रोड्युसर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी स्क्रीनवर येण्याचा प्रयत्न केला, परंतु BBCच्या प्रमुख त्या असं म्हणाल्या की डेव्हिड एक चांगला प्रोड्युसर आहे, पण त्याचे दात पुढे आहेत, त्यामुळे त्याने अँकर बिलकुल बनू नये. आणि गंमत बघा ना, 1954 साली BBCच्या झू क्वेस्ट या मालिकेदरम्यान त्याचा अँकर आजारी पडला आणि ऐनवेळी डेव्हिड यांना अँकरिंगसाठी बोलावलं गेलं. खरं तर डेव्हिड यांचं अँकरिंग त्यावेळेस इतकं जबरदस्त झालं की लोकांच्या मनात कायमचा ठसा उमटला. यातूनच प्लॅनेट अर्थ, द ब्लू प्लॅनेट, फ्रोझन प्लॅनेट, लिव्हिंग प्लांट्स, लाईफ ऑन अर्थ, परफेक्ट लिव्हिंग अशा 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज आणि निसर्गावर आधारित 25 पेक्षा उत्तमात उत्तम पुस्तकं डेव्हिड यांनी लिहिली. ते पृथ्वीवरील एकमेव माणूस आहेत ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट, कलर, HD, 3D ते अगदी 4K पर्यंत सगळ्या वाहिन्यांमध्ये BAFTA पुरस्कार मिळवले. जगातल्या कुठल्याही अभयारण्यात काय घडतं ते अगदी भारतातल्या मांजरीला पिल्लू होतं इथपर्यंतची सगळ्या बातम्या डेव्हिड यांना कळतात. आणि याच महिन्यात 8 मेला या महामानवाला 100 वर्ष पूर्ण झाली. जंगलातील हिंस्र प्राणी ते सुंदर आवाज करणारे पक्षी, भयंकर पण तितकाच अथांग समुद्र आणि वृक्ष वाळवंट, बर्फ आच्छादित असणारा पर्वत ते खोल असणारी दरी, गवतापासून ते जगातल्या सगळ्यात उंच असणाऱ्या रेडवूड ट्रीची सगळी माहिती या माणसामुळे घर बसल्या आपल्याला मिळेल. ते असं म्हणतात की जर तुम्ही तुमच्या मुलांना जवळून निसर्ग दाखवला नाही तर ते निसर्गाला कधीच समजून घेणार नाही, आणि त्यांनी जर निसर्ग समजून घेतला नाही तर ते निसर्गाचं रक्षण करणार नाहीत. आणि आपलीच मुलं जर निसर्गाचं रक्षण करणार नाहीत तर मग कोण करणार? निसर्ग म्हणजे नुसती जंगल सफारी नाही. मुंग्या, मधमाशा, फुलपाखरे, माती ते अगदी सरडा ते झाडाचं पान यात गुंग होऊन जाणं म्हणजे निसर्ग पाहणं. डेव्हिड सर, तुम्हाला मनापासून खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे आम्हाला घर बसल्या निसर्ग बघता आला. उशिरा का होईना, पण तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मग तुम्ही पण शुभेच्छा द्या आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.